नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या सहकार या विषयाचे प्रकरण पहिले, सहकारी संस्थेचे संघटन. या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा. स्वाध्यायामधील प्रश्न पहिल्यातील अ हा उपप्रश्न पहा. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. तर या आपल्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. चला तर यामधील पहिला प्रश्न पाहू. तर यातील पहिला प्रश्न पहा. संचालक हे सभासदांचे डॅश डॅश असतात. तर इथे पर्याय आहे अ सावकार, ब प्रतिनिधी, तर क पर्याय आहे नोकर. तर या पहिल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे ब प्रतिनिधी. पुढील दुसरा प्रश्न पहा. भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या अथवा त्या पुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे डॅश डॅश सभासद होय. तर या दुसऱ्या प्रश्नाचे पर्याय पहा. अ आहे क्रियाशील, ब आहे नाममात्र, तर क आहे सहयोगी. तर या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे ब नाममात्र. पुढील तिसरे विधान पहा. सभासदत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास डॅश डॅश म्हणतात. तर याचे पर्याय आहे अ क्रियाशील, ब सहयोगी, तर क पर्याय पहा नाममात्र. तर या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे अ क्रियाशील. चौथे विधान पहा. केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती डॅश डॅश सभासद होय. तर याचे पर्याय आहेत अ सहयोगी, ब क्रियाशील, तर क पर्याय आहे नाममात्र. तर चौथ्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे क नाममात्र. तर पुढील पाचवे विधान पहा. वयाची डॅश डॅश वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते. तर याचे पर्याय आहेत अ 18, ब 15, तर क पर्याय आहे 21. तर या पाचव्या विधानाचे उत्तर येणार आहे अ 18. पुढील सहावे विधान पहा. सभासद हे सहकारी संस्थेचे डॅश डॅश असतात. तर याचे पर्याय आहे अ सावकार, ब सेवक, तर क पर्याय आहे मालक. तर या सहाव्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे क मालक. पुढील सातवे विधान पहा. निर्णायक मताचा अधिकार केवळ डॅश डॅश वापरू शकतो. याचे पर्याय आहेत अ अध्यक्ष, ब खजिनदार, तर क पर्याय आहे सचिव. तर या सातव्या विधानाचे उत्तर येणार आहे अ अध्यक्ष. पुढील आठवे विधान पहा. सभा तहकूब करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. तर याचे पर्याय आहेत अ अध्यक्ष, ब नाममात्र सभासद, तर क पर्याय आहे सचिव. तर या आठव्या विधानाचे उत्तर येणार आहे अ अध्यक्ष. पुढील नववे विधान पहा. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार डॅश डॅशला असतो. आणि याचे पर्याय आहेत अ सचिव, ब अध्यक्ष, तर क पर्याय आहे निबंधक. तर या नवव्या विधानाचे उत्तर येणार आहे क निबंधक. शेवटचा 10वा पर्याय पहा. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. याचे पर्याय आहेत अ सचिव, ब अध्यक्ष, तर शेवटचा क पर्याय आहे लेखापाल. तर या 10व्या विधानाचे उत्तर येणार आहे अ सचिव. तर अशा प्रकारे आपण अ या उपप्रश्नाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुढील ब हा उपप्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर यामध्ये आपल्याला अ गट व ब गट असे 2 गट दिलेले आहेत. तर अ गटामध्ये एकूण 5 पर्याय आहेत. त्याची उत्तरे ब गटामधून आपल्याला लिहायची आहेत. तर ब गटामध्ये एकूण 10 पर्याय आहेत, तर अ गटामध्ये 5 आहेत. तर सर्वप्रथम आपण अ गटातील पर्याय पाहू. तर अ गटामधील अ आहे क्रियाशील सभासद. तर त्याचे ब गटातील योग्य उत्तर येणार आहे 2 मतदानाचा अधिकार असतो. अ गटामधील ब पर्याय पहा अध्यक्ष. तर याचे ब गटामधील उत्तर आहे 9 निर्णायक मताचा अधिकार असतो. अ गटामध्ये क आहे सहयोगी सभासद. तर याचे ब गटामधील उत्तर येणार आहे 4 संयुक्तपणे भाग धारण करतो. अ गटामध्ये ड पहा संचालक. तर याचे योग्य ब गटामधील उत्तर येणार आहे 1 सभासदांचे प्रतिनिधी. अ गटमध्ये ई पहा सचिव. तर याचे ब गटातील योग्य उत्तर येणार आहे 7 निर्णायक मताचा अधिकार नसतो. तर अशा प्रकारे अ क्रियाशील सभासद याचे योग्य उत्तर येणार आहे 2, ब आहे अध्यक्ष याचे उत्तर येणार आहे 9, क आहे सहयोगी सभासद याचे योग्य उत्तर येणार आहे 4, ड आहे संचालक याचे योग्य उत्तर आहे 1, तर अ गटामधील ई आहे सचिव याचे योग्य उत्तर येणार आहे 7. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे यामधील जे प्रश्न आहेत जसे की अ क्रियाशील सभासद याचे उत्तर लिहिताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अंकाचा वापर करायचा नाही. जसे की क्रियाशील सभासद याचे उत्तर आहे 2 मतदानाचा अधिकार असतो. तर उत्तर लिहिताना तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिणे गरजेचे आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारे आकडा नंबर हा जो आहे 2 तो लिहायचा नाही. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिणे बंधनकारक आहे. परंतु यामध्ये जागेअभावी या प्रश्नाचे उत्तर आपण अंकांच्या द्वारे लिहिलेले आहे.
पुढील क हा उपप्रश्न पहा. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. तर यामध्ये आपल्याला काही विधाने दिली जातील, त्यासाठी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. तर यामधील पहिले विधान पाहू. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद. तर यासाठी उत्तर येणार आहे क्रियाशील सभासद. पुढील दुसरे विधान पहा. केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळणारी व्यक्ती. यासाठी उत्तर आहे नाममात्र सभासद. तिसरे विधान आहे सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी. या तिसऱ्यासाठी उत्तर आहे अध्यक्ष. चौथे विधान पहा. क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू शकणारा सभासद. या चौथ्यासाठी संज्ञा येणार आहे ती म्हणजे सहयोगी सभासद. पुढील पाचवे विधान पहा. सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी. तर या पाचव्याचे उत्तर आहे संचालक. सहावे विधान पहा. निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी. तर याचे उत्तर आहे अध्यक्ष. सातवे विधान आहे सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती. याचे उत्तर येणार आहे सचिव. तर शेवटचे आठवे विधान पहा. अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालविणारी व्यक्ती. याचे उत्तर आहे उपाध्यक्ष. तर अशा प्रकारे आपण क हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील ड हा उपप्रश्न पहा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. तर यामध्ये आपल्याला विधाने दिली जातील, ती आपल्याला चूक की बरोबर ते लिहायची आहे. तर यामधील पहिले विधान पाहू. तर यातील पहिले विधान आहे सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात. तर या पहिल्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. पुढील दुसरे विधान पहा. क्रियाशील सभासदांना लाभांश मिळविण्याचा अधिकार नसतो. तर या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे चूक. क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार असतो, परंतु इथे आहे नसतो, त्यामुळे हे विधान चूक आहे. पुढील तिसरे विधान पहा. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात. तर या तिसऱ्या विधानाचे उत्तर आहे बरोबर. चौथे विधान पहा. संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत. तर या चौथ्या विधानाचे उत्तर आहे चूक. संचालक हे दैनंदिन कामकाज पाहतात, त्यामुळे याचे उत्तर आहे चूक. तर अशा प्रकारे आपण ड हा उपप्रश्न सविस्तरपणे पाहिलेला आहे. पुढील ई हा उपप्रश्न पहा. खालील विधाने पूर्ण करा. तर यामधील पहिले विधान पाहू. भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या व त्यापुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे डॅश डॅश सभासद होय. तर या ठिकाणी रिकाम्या जागी उत्तर येणार आहे सहयोगी. पुढील दुसरे विधान पहा. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना डॅश डॅश म्हणतात. तर या दुसऱ्या विधानाचे उत्तर आहे संचालक. पुढील तिसरे विधान पहा. अध्यक्षाला डॅश डॅश मत देण्याचा अधिकार असतो. तर या तिसऱ्या विधानाचे इथे उत्तर येणार आहे निर्णायक. तर अशा प्रकारे पहिल्या विधानाचे उत्तर आहे सहयोगी, दुसऱ्याचे आहे संचालक, तर तिसऱ्याचे योग्य उत्तर येणार आहे निर्णायक. तर अशा प्रकारे आपण ई हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील फ हा उपप्रश्न पहा. अचूक पर्याय निवडा. तर यामध्ये आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत काही कंसातील शब्दांच्या आधारे. तर सर्वप्रथम आपण कंसात कोणते शब्द आहेत ते पाहूया. तर कंसात शब्द आहेत क्रियाशील सभासद, संचालक, अध्यक्ष, सचिव व शेवटचा शब्द आहे उपाध्यक्ष. तर हे कंसातील शब्द आपल्याला रिकाम्या जागी भरायचे आहेत. तर सर्वप्रथम पहिला पहा. अध्यक्षाच्या गैरहजेरीत पदभार सांभाळणे. तर याच्या पुढे काही रिकामी जागा आहे, तर या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे उपाध्यक्ष. दुसरा पहा. रिकामी जागा आहे आणि त्याच्याशी संबंधित आहे निर्णायक मत. तर या ठिकाणी दुसऱ्याचे योग्य उत्तर येणार आहे अध्यक्ष. अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. दुसऱ्या ठिकाणी उत्तर आहे अध्यक्ष. तिसरा पहा. पत्रव्यवहार सांभाळणे. तर याच्या पुढे रिकामी जागा आहे, तर त्याच्याशी संबंधित आहे पत्रव्यवहार सांभाळणे. तर याचे योग्य उत्तर येणार आहे सचिव. सचिव हा पत्रव्यवहार सांभाळतो. चौथ्या ठिकाणी पहा. रिकामी जागा आहे, त्याच्याशी संबंधित आहे मतदानाचा अधिकार असतो. तर या ठिकाणी उत्तर येणार आहे क्रियाशील. क्रियाशील सभासदाला मतदानाचा अधिकार असतो. पुढील पाचव्या ठिकाणी पहा. सभासदांचा प्रतिनिधी आणि त्याच्या पुढे रिकामी जागा आहे, तर या रिकाम्या जागी उत्तर येणार आहे संचालक. तर अशा प्रकारे आपण फ हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील ग हा उपप्रश्न पहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. तर यामधील पहिला प्रश्न पाहू. यातील पहिला प्रश्न आहे संचालक म्हणजे काय. तर याचे उत्तर पाहू. सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संचालक असे म्हणतात. तर दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष निर्णायक मताचा वापर केव्हा करू शकतो. तर या प्रश्नाचे उत्तर पाहू. जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात, त्यावेळी अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. पुढील तिसरा प्रश्न आहे सभासद म्हणजे काय. तर याचे उत्तर पाहू. सहकारी कायद्यानुसार सभासदत्वाच्या अटी पूर्ण करणारी व संस्थेचे किमान एक भाग खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे सभासद होय. तर पुढील चौथा प्रश्न आहे
सचिव म्हणजे काय? 7 उत्तर पाहू. सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व कार्यालयीन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय. पुढील 5वा प्रश्न आहे, नाममात्र सभासद म्हणजे काय? 7 उत्तर पाहू. जी व्यक्ती केवळ प्रवेश शुल्क भरून सभासद होते त्या व्यक्तीला नाममात्र सभासद असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण एका वाक्यात उत्तरे लिहा हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील हा उपप्रश्न पहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काही वाक्य दिले जातील, त्यामध्ये काही शब्दाला अधोरेखित असेल त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे. चला तर यामधील पहिला प्रश्न पाहू. तर यातील पहिला प्रश्न पहा. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारे व्यक्ती म्हणजे सचिव होय. तर या पहिल्या विधानामध्ये सचिव या शब्दाला अधोरेखित आहे, त्या ठिकाणी आपल्याला योग्य उत्तर लिहायचे आहे. 7 उत्तर पाहू. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणारे व्यक्ती म्हणजे उपाध्यक्ष होय. तर या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये सचिव या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे उपाध्यक्ष. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहायचे आहे, परंतु वाक्य पुन्हा लिहिणे बंधनकारक आहे. पुढील दुसरे विधान पहा. संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे अंकेक्षकाचे काम आहे. तर या दुसऱ्या विधानामध्ये अंकेक्षकाचे या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. तर या दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे संस्थेची नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे निबंधकाचे काम आहे. तर अंकेक्षक या ठिकाणी उत्तर येणार आहे निबंधक. पुढील तिसरे विधान पहा. भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास अध्यक्ष म्हणतात. त्या तिसऱ्या विधानामध्ये अध्यक्ष या शब्दाला अधोरेखित केलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदास क्रियाशील सभासद असे म्हणतात. पुढील 4 विधान पहा. इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते. तर या 4थ्या विधानामध्ये अध्यक्षाची या शब्दाला अधोरेखित आहे, त्यामुळे या 4थ्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी सचिवाची असते, त्यामुळे अध्यक्ष या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे सचिव. तर अशा प्रकारे आपण हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील हा उपप्रश्न पहा. गटात न बसणारा शब्द शोधा. 7व्यामधील पहिला प्रश्न पाहू. तर यामध्ये आहे अध्यक्ष, ब आहे उपाध्यक्ष, क पर्याय आहे सचिव, तर शेवटचा ड पर्याय आहे सभासद. तर यातील गटात न बसणारा शब्द येणार आहे सभासद, कारण की अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीमध्ये असतात. तर सभासद हे कंपनीचे मालक समजले जातात, त्यामुळे गटात न बसणारा योग्य शब्द येणार आहे सभासद. पुढील दुसरा प्रश्न पहा. तर यामध्ये आहे नोंदणी अधिकारी, ब आहे अध्यक्ष, क आहे सचिव, तर शेवटचा ड पर्याय आहे उपाध्यक्ष. तर या दुसऱ्या प्रश्नातील गटात न बसणारा शब्द येणार आहे नोंदणी अधिकारी. तर अशा प्रकारे आपण हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. पुढील हा उपप्रश्न पहा. योग्य क्रम लावा. तर यामध्ये आपल्याला पहिल्याच प्रश्नामध्ये काही 4 शब्द दिलेले आहेत, त्यांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. तर त्यातील पर्याय आहे अध्यक्ष, ब आहे उपाध्यक्ष, क आहे सचिव, तर शेवटचा ड पर्याय आहे सभासद. तर याचा योग्य क्रम येणार आहे सर्वप्रथम येणार आहे ड सभासद. कोणतेही सहकारी संघटना स्थापन करताना सर्वप्रथम सभासद एकत्र येतात, त्यामुळे पहिला पर्याय येणार आहे ड सभासद. दुसरा पहा. दुसरं उत्तर येणार आहे अध्यक्ष. सभासदांनंतर अध्यक्षांची निवड केली जाते. त्यापुढे येणार आहे ब उपाध्यक्ष निवडले जातात व सर्वात शेवटी सचिवाची निवड होते, त्यामुळे योग्य क्रम येणार आहे ड ब क. तर अशा प्रकारे आपण हा उपप्रश्न संपूर्णपणे अभ्यासलेला आहे. अशाच प्रकारे पुढील प्रश्नांचे देखील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा.